नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सध्या प्रचंड घडामोडी सुरू आहेत. पण या घडामोडींकडे बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की सुनेत्रा पवार या काही फार काळ राजकारणात राहणार नाही. पण त्याचबरोबर एक गोष्ट नक्की आहे की त्या रोहित पवार यांना देखील पुढे येऊ देणार नाही. आता हे का मी म्हणतोय तर एकंदरीत घटनाक्रम जर बघितला तर आपल्याला त्यावरून लक्षात येईल की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कारभार पूर्णतः आपले सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हाती द्यायचा आहे आणि त्यांना राजकारणात सक्रिय करायचं आहे. आणि त्यामुळे जय पवार किंवा पार्थ पवार हे पुढे कसे येतील हे महत्वाचं आहे. अशा वेळेस रोहित पवार हा त्या मार्गातला अडथळा असू शकतो आणि त्यामुळे रोहित पवार यांना बाजूलाच ठेवायचं. ते कितीही बडबडले, त्यांनी कितीही काही केलं तरीही त्यांना बाजूला ठेवायचं. पण सत्ता मात्र आपल्या हाती असली पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की सुनेत्रा पवार या पवार आहेत आणि आतापर्यंत पवार घराण्याने अनेक सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेतलं, पण सत्ता मात्र पवारांशिवाय इतर कोणाच्या हाती जाऊ दिली नाही. आणि तेच मागच्या एक दोन दिवसांच्या घडामोडीमध्ये दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल झाला किंवा बदल करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं गेलं, यावरून या सगळ्या घडामोडींना वेग आला. असं म्हणतात की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात म्हटलं की पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार बहाल करावेत किंवा त्यांनाही तेवढेच अधिकार असतील. आणि या पत्रावरून आता त्या तसं पत्र खरंच लिहिलं गेलं का याबद्दल शंका आहे. पण त्यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झालेला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवार गट हायजॅक करू पाहतायत असं सातत्याने शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सांगतात आणि त्यावरून त्यांनी आघाडीच उघडली आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी आधार घेतला तो चुकीचा होता आणि तो आधार होता अजित पवार यांचा अपघात नाही तर घातपात आहे. आणि तिथून हे सगळं सुरू झालं. सातत्याने रोहित पवार हे तटकरे आणि पटेल यांच्यावर आरोप करत राहिले. पण हे आरोप होताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मात्र स्पष्टीकरण दिलं गेलं नाही किंवा रोहित पवार यांच्यावर टीका केली गेली नाही. तटकरे किंवा पटेल हे वैयक्तिक पातळीवर त्या आरोपांचा इन्कार करत होते, त्याला प्रत्युत्तर देत होते. पण पक्ष म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि ही गोष्ट सगळ्यात खटकणारी होती. आता अशा वेळेस नेमकं सुनेत्रा पवार यांच्या मनात काय आहे? कारण जर रोहित पवार अशा प्रकारे आरोप करत असतील आणि त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करत असतील तर सुनेत्रा पवार नाही पण कमीत कमी त्यांच्या पक्षातल्या प्रवक्त्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे. हे दिलं जात नव्हतं आणि म्हणून अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. अखेर सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं की हे जे आरोप होत आहेत हे चुकीचे आहेत. यापुढे जर आरोप झाले तर आम्ही त्याला तसंच प्रत्युत्तर देऊ. पण ही घटना एक दोन दिवसांपूर्वीची आणि त्यानंतर या पत्राचा मुद्दा पुढे आलेला आहे. आता असं पत्र दिल्यानंतर असं म्हणतात की सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की अशा प्रकारे जर काही पत्रव्यवहार झालेला असेल म्हणजे अजितदादांच्या अपघाती निधनानंतर अशा प्रकारे काही पत्रव्यवहार झाला असेल तर तो रद्द ठरावा. त्याच्यात फार काही विचारात घेऊ नये किंवा ते तो विचारात घेऊ नये असं म्हणताय. आता इथे त्यामुळे वादंग निर्माण झाला आणि आपण असं पत्र का लिहिलं याचं स्पष्टीकरण द्यायला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुनेत्राताईंकडे गेले होते. पण ते स्वतःहून गेले का तर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते जसे छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील,
धनंजय मुंडे असतील आणि स्वतः पटेल आणि तटकरे यांच्यात बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरलं की असं पत्र का लिहिलं गेलं. आणि त्यानंतर ते स्पष्टीकरण द्यायला तिथे गेले, पण त्याने सुनेत्रा पवार यांचं समाधान झालं नाही असं म्हणतात. आणि त्यामुळे एक वादंग निर्माण झाला. मात्र कालच म्हणजे गुरुवारी पार्थ पवार यांनी एक ट्विट केलं आणि त्यात सांगितलं की तटकरे किंवा पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आजही आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. आता असं सांगितल्यानंतर पार्थ पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतरही हा काही संभ्रम दूर झाला नाही. कारण मुळात ते पत्र लिहिलं का गेलं आणि सुनेत्रा पवार यांना ते आवडलं नाही, तर मग त्याच्यावर मार्ग का काढण्यात आला नाही किंवा त्यांना न विचारता असं पत्र लिहिलं गेलं का, हे मुद्दे महत्वाचे होते. आणि त्यामुळे असं म्हणतात की सुनेत्रा पवार आज म्हणजे शुक्रवारी दिल्लीला गेल्यात प्रफुल्ल पटेल यांना भेटायला. कदाचित त्यांच्यात चर्चा होईल आणि तो जो काही वाद निर्माण झालेला आहे तो संपेल. पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे की वाद आहे. आणि तो वाद कशामुळे, आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजित पवार यांचे दोन सुपुत्र आहेत, एक जय पवार आणि दुसरे पार्थ पवार. आणि ते राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं, पण त्या अगोदरच अजित पवारांनी त्यांना राजकारणात आणलं होतं. त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या हरल्या, पण त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. म्हणजे अजित पवारांनी ती सोय आपल्याच घराण्यातील कोणतरी पुन्हा आपला वारसा चालवेल याची सोय केली होती. दुर्दैवाने अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. त्याच वेळेस शरद पवार गटाकडून हा प्रयत्न सुरू झाला होता की अजित पवार गटाला हायजॅक करायचं. आता शरद पवार गटाने जर हायजॅक केलं असतं आणि तर पक्षावर शरद पवार यांचं वर्चस्व राहिलं असतं, सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व राहिलं असतं आणि रोहित पवारांचं वर्चस्व राहिलं असतं. आणि एकदा का पवारांच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली की ती राजकारणातून कशी नेस्तनाबूत होईल याचे प्रयत्न पवार करतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि ते तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बारी पडणार होतं. आणि त्यामुळे पवार गटाची, शरद पवार गटाची पकड राष्ट्रवादी काँग्रेसवर नको, अजित पवार गटावर नको या निष्कर्षाप्रत आले. आणि त्यामुळे तातडीने सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं, त्यांचा शपथविधी आटपून घेण्यात आला. इथे एक गोष्ट पण महत्वाची आहे की प्रत्यक्ष राजकारणात जर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच लुडबुड करणार असतील तर आपली मुलं काय करणार. एकदा का त्यांच्या हातात पक्ष गेला की मग जय पवार, पार्थ पवार यांना पुढे भविष्य काय, हा प्रश्न होता. आणि तोही लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचं मुख्य कारण ते होतं. आता जर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे पार्थ आणि जय यांच्यासाठी घेतली असेल तर त्या खरंच आपला पक्ष पटेल किंवा तटकरे यांच्या हाती जाऊ देतील का, तर शक्यच नाही, ते शक्य नाही. आणि त्याही पेक्षा या दोन मुलांची सोय लागली तर आपण राजकारणातून बाजूला होऊ शकतो, हेही सुनेत्रा पवारांना माहिती आहे. आणि कदाचित त्या विचारांनी त्यांनी हे केलं असेल. पण प्रश्न असा आहे की त्यामुळे अजित पवार गटामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे. रोहित पवार यांचा त्यामुळे काहीही फायदा होणार नाही, कारण तशी तजवीज खुद्द सुनेत्रा पवार यांनी करून ठेवलेली आहे. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता आहे अजित पवार गटाचा, तो मात्र बुचकळ्यात पडला आणि काही अंशी रोहित पवार यांचा डाव हा यशस्वी झालेला आहे. बेदिली माजवणं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात, तो हेतू त्यांचा काही अंशी साध्य झालेला आहे. आता आज सुनेत्रा पवार दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यातून नेमकं बाहेर काय येतं हे कळेल. पण जे काही बाहेर येईल ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी चांगलं असेल की वाईट असेल, तो येणारा काय ठरवेल असेल.
असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो मी. आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.